नमस्कार, मी अमृता. तुमचं सर्वांचं माझ्या या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. लेक असावी तर अशी मंचुरियन खायचं म्हणल्यावर ना स्वरा मला कोबी किसून देत होती, कारण की तिलाच खायचे होते. मग मी किसायला लागले की ती म्हणाली की मम्मा मी किसते, आणि मग म्हणलं किस बाई तुझी इच्छा आहे तर किस तू. दीदी किसायला बसले म्हणल्यावर ना बारकी काय ऐकते वे, ती पण बसलं मग खायला. दीदी तू किस मी खाती असं ती म्हणत होती. मग खायला लागली ती. तिला हिरवा कोबी खूप आवडतो. आमच्या इकडे मंचुरियन भेटत नाही. आमच्या गावाला भेटतं मंचुरियन, पण इथं आम्ही जिथं राहतो तिथं मंचुरियन भेटत नसल्यामुळं आम्ही कोबी मंचुरियन घरीच बनवतो. कोबी आम्ही बाजारातून आणतो, म्हणजे तो मंचुरियन करण्यासाठीच आणत असतो. आम्ही या कोबीची कधीच भाजी करत नाही. त्याचं मंचुरियन मी पीठ मळून घेतलं. एका साईडला तेल गरम व्हायला ठेवलं, दुसऱ्या कढईमध्ये 2 चमचे तेल गरम व्हायला ठेवलं, ज्याचं की मी सॉस बनवणार होते. हा सॉस माझ्या मुलींना खूप आवडतो. आता मी कॉर्नफ्लावरमध्ये पाणी टाकून मिक्स करून घेतलं होतं. अगोदरच ही तयारी करून घेतल्यावर ना नंतर फोडणी देताना जास्त तयारी करावी लागत नाही. यात मी 2 हिरव्या मिरच्या, 1 लाल मिरची, 5-6 लसूण, 1 आल्याचा तुकडा असं वाटून घेतलं होतं. आणि मी छानपैकी फोडणी देऊन त्यात डार्क सोया सॉस थोडासा टाकला होता. आणि हे जसं जसं शिजेल तसं तसं याचा कलर बदलत जातो. आणि मी हे जास्त घट्ट केलेलं नाही, हे सूपसारखंच पातळ ठेवलेलं आहे, कारण की आमच्या सईला हे सूप खूप आवडतं आणि ते दोघीही खूप आवडीनं खातात. तुम्ही बघू शकता. तर छानपैकी उकळी येऊ द्यायची. नंतर जसं जसं शिजेल तसं ते घट्ट होत जातं. 2 मिनटं चांगलं शिजू द्यायचं. तुम्ही बघू शकता आता सूपचा कलर बदलला आहे. आणि हे खायला खूप छान लागतं. यात चवीनुसार बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरीच आपण कितीतरी करू शकतो. तसं तुम्ही अशा बऱ्याच रेसिपी आहेत त्या आपण बाहेरून न आणता घरीच बनवू शकतो. आणि हे जसं जसं आपल्याला बनवता आल्या पाहिजे, जास्त बदलत जातो. आता मी हा गॅस बंद करून ठेवला आणि आता मी मंचुरियन तळायला घेणार होते. मंचुरियनमध्ये मी थोडासा कॉर्नफ्लावर, मैदा, आलं लसूण पेस्ट, लाल चिली पावडर इत्यादी टाकून मळून घेतलं होतं. या मंचुरियनमध्ये पिठामध्ये पाणी टाकावं लागत नाही. ते पाणी न टाकताच त्याला ओलावा सुटतो. आणि हे मंचुरियन मी गोल न टाकता जसे तुटतील तसे टाकलेले आहेत, कारण की गोल टाकले की ते आतून जास्त शिजत नाहीत, भाजत नाहीत. आणि असे टाकले की चांगले भाजतात, कुरकुरीत होतात आणि दिसायलाही क्रिस्पी एकदम दिसतात. त्यामुळे मी गोल न टाकता या पद्धतीनं टाकते. यासाठी तेल जास्त गरम करावं लागत नाही आणि जास्त करायचंही नाही तेल गरम. जास्त तेल गरम झाल्यास ते जरा जळल्यागत दिसतात, काळे काळे पडतात. नॉर्मलच हीट ठेवायचा तेलाचा. तुम्ही बघू शकता किती छान कलर दिसतोय त्याचा. हे करूच तर आमच्या घरामध्ये दम निघत नाही. हे झाले म्हटले पहिल्यांदा मुलींना द्यावं लागतं. देते ना. मग मी अगोदर थोडेसेच बनवले आणि अगोदर त्या दोघींना खायला दिलं आणि नंतर उरलेले मी बनवायला घेतले.
सई सई कसं झालंय? छान झालंय? छान झालंय? तर मग उरलेले मंचुरियन तळून घेऊया. उरलेले सगळे मंचुरियन मी तयार करून घेतले. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की DM करा.